हेल ठीक आहे, आपल्या पद्धतीने हा इको झाला मला इफेक्ट द्या. दॅट इज इफेक्ट, नन ऑफ युअर बिझनेस. हा तुझा विषय नाही. वर्गातल्या अभ्यासापेक्षा जनरल अभ्यास महत्वाचा असतो, लक्षात ठेवा. तुझा अभ्यास आहे ना तो वर्गातलो काय किंमत नाही. झक मारीत माझ्या बरोबर बसतोस, लक्षात ठेव. तुला पर्याय नाही दुसरं. गोवानी आपल्या पद्धतीने गजर सादर केला, आपल्या समोर आहे, कायच जमला नाही. शेवटचं त्याचं वाक्य असतं की याला बोलण्याची मला गरज नाही, पण मला बोलूनच त्यांनी बारी केली. काय सांगितलं? ह्यो 2-3 गाण्यांका बोमाटलो, मग येतो गजर झालो. वा, मी ज्या पद्धतीने बोमटतोय ना, एका बारीला फक्त तेवढा बोमटून बघतो. म्हणजे तुला माझी परिस्थिती काय आहे, आतून काय होतंय मला. मी फक्त या मायबाप भजनी श्रोत्यांसाठी फक्त भजन करतो, लक्षात ठेव. पैशाच्या लालसेपोटी भजन करणारा बुवा मी नाही, आणि तू पण नाही. पण तू लेवल सोडून जेव्हा समोरच्या बुवाला वासू म्हणतोस, त्यावेळी समोरच्या बुवाला काय वाटत असेल ना, त्याचं आत्मपरीक्षण कर. आणि म्हणून सांगतोय, इंग्लिश मीडियम मध्ये 15वी शिक्षण घेऊन तू जर समोरच्या बुवाला वासू म्हणत असशील ना, तर 12वीत 3दा नापास असलेल्या बुवाकडून चांगल्याची अपेक्षा करू नकोस तू. बरोबर ना मंडळी? तू आज म्हणजे एका चांगल्या सुशिक्षित कॉलेज मधून, तो 15वी शिकलेला इंग्लिश मीडियम मधून, इथे माता भगिनी पण बसल्यात. तुम्हाला सांगतो, या तरुण वर्गाला माझ्या माहिती आहे. आणि तो जर बुवा माझ्यासारख्या बुवाला जर वासू म्हणत असेल, तर माझ्याकडून 12वीत 3दा नापास असलेल्या बुवाकडून त्यांनी चांगल्याची अपेक्षा करायची नाही. मग मी लेवल सोडूनच बोलणार, कारण मी सुद्धा, मला सुद्धा या क्षेत्रामध्ये टिकायचं आहे. मगाशी त्यांनी सांगितलं काय होतं, तो प्रबोधन जेव्हा अध्यात्म, आपल्या सोकॉल्ड ज्याला आपण स्वयंघोषित अध्यात्म म्हणतात, तो जो सांगताना त्या अध्यात्म सांगणाऱ्या बुवाच्या मुखातून वासू वगैरे असे शब्द येता कामा नाही भगिनी. मगाशी सांगितलं त्यांनी, भगवा, भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. त्यांनी सांगायचं बोलता, म्हणजे मी लग्न झाल्यापासून कुठल्या स्त्रीकडे बघितलं नाही. मी सांगतो, मी 100% बघतो स्त्रियांकडे. का बघू नये? परमेश्वराने डोळे दिले, फक्त बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. एखाद्या स्त्रीने सुंदर साडी नेसली असेल, सुंदर ड्रेस घातला असेल, तिच्या गळ्यात सुंदर मंगळसूत्र असेल, सुंदर हार असेल, काय नेकलेस काय असेल, का बघू नये? तिचा एखादा तो दागिना आवडला तर मी माझ्या बायकोला किंवा बहिणीला मी करू शकतो ना. बघण्याची वासना चांगली ठेव. मग तू जर त्या सिद्धेश्वरात, जागृत देवस्थानात जर समोर जर माझ्यावर आरोप करत असशील, मग तू सांग, तू लग्न केल्यापासून बाबा काही काय काय लपडी केलंच नाही भाई. तू हरिश्चंद्राचा अवतारच काय काय रे? मग अध्यात्म सांगायच्या अगोदर ह्याची थोडी लाज ठेव. हा सांगता हिंदू धर्म वाढवा, सगळ्यांनी पोरा जास्त काढा. आपण थांबलो एका पोरावर, तेव्हा लाज वाटली नाही. स्वतः जेव्हा एका मुलावर थांबलो तेव्हा हिंदू धर्म वाढत नाही असं का वाटलं नाही. फक्त दुसऱ्यांची पोरं वाढाली. कोणाच्या? म्हणजे तू काहीतरी कमी पडतो, मग मान्य कर. अरे मी तुमच्या समोर सांगतोय, काल पण ते का मी पैसे लावलोय, तो सांगता हे तू ट्राय कर. मी 3 मुलांचा वापूस असेल तरी पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एका मी ट्राय करू शकतो. मी नाकारतच नाही, पण ह्यांनी तर माझा चॅलेंज स्वीकारायचा. तसा हे विषय बुवा आपल्या भाजनात नको ना. अरे तू बुवा तू गप बसा नको. अरे आता आपल्यात बुवा हा का विषय, हा का आपलं तो नको, त्या लेवलला नको बुवा. मुला काढा, ह्या काढा. अरे हिंदू धर्म, एक मित्रांनो सांगतोय माझ्या तरुण वर्गाला, हिंदू धर्माला इतर धर्म संपवत नाहीये, आपणच संपवतोय, लक्षात ठेवा. काय काय बाबा, आपण सगळे नको रे बाबा. एक सांगतो मित्रांनो, मी तुमच्या भावासारखा आहे. मी तुम्हाला परखड आहे. मी इथले हे मायबाप भजनी श्रोतेजन बघून मी एवढा खुश झालो ना, देवा शपथ सांगतो, माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, यंदाच्या माहोलमध्ये मला ही पहिली बारी अशी मिळाली की तुमच्यासारखे मायबाप भजनी श्रोतेजन मिळाले. खरं सांगतोय. आणि बुवानी पण मान्य केलं.
आपला धर्म मित्रांनो आपण संपवतोय. हे मी 25 वर्ष भगवी शाल घेऊन फिरतोय. हे बुवा त्याची चेष्टा करतात. तुझी काय विद्वत्ता नाही, तू तसं वागतं काय बुवा, काय संबंध विद्वत्तेचो. ही भगवी शाल परिधान. आता मगाशी माझा ज्यांनी सन्मान केला त्यांनी पण भगवी शालच हे केली आहे ना, त्यांनी पण केली आहे ना. मग जे भगवी पताका आपल्या खांद्यावर घेतात ते सगळे सभ्यच आहेत का? असं नाही. आपलो धर्म आपण कसो वाढात या प्रत्येकाने प्रयत्न करा. आज मला एक सांगा, 9 रात्रीला 9 साड्या, 9 कलरच्या साड्या महिला नेसतात. कुठल्या धर्माच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे मला सांगा. मग ह्या अध्यात्माच्या भाष्यात सांगा ना. हो, हे अध्यात्म कसले यांचे काय भजन ज्याच्याकडे नाही म्हणून ह्याचा काहीतरी व्हॉट्सअपवरचा वाचून येता आणि तुमका पकवता. त्याच्यापेक्षा भजन कर. भजनाच्या माध्यमातून माझ्या बरोबर चल. सामना कसला आहे? खैरे गेलो या सामना कसला? अध्यात्माचा सामना आहे का भजनाचा सामना आहे? मग भजन कर. कोण? अरे तू बोलतोस म्हणजे मी काय चिताऱ्याने खेळा केलं? तू बोलतोस आणि मी ऐकायला हो. मला सांगतोस तू ट्राय टू समटाइम म्हणून 3 पोराच्या बाबसाक सांगतोस म्हणजे तुझी डेअरिंग काय? आपण म्हणजे आपली प्रॉपर्टी जाग्यावर, माझी 3 ठेवी झाली. अरे माझी 3 केळवांका 3 ठिकाणी देऊ नको, एकट्याक देऊन जमा. तुझा आपला बरा 7-12 बाजू झालोच नाही. लबाड किती माणूस तो बघ. 7-12 लपवणारी माणसाई. आणि दुसरा एक काय समाजात सांगता बघा, आज भजनाची वाट लावून हे माका ऑर्केस्ट्रा म्हणून सांगणारे बुवा हे. होय होय होय. का आता ता वाक्य मगाशी हो माणूस सांगता की तिकडे कोणीतरी महिषासूर म्हटल्यान तो त्याका राग इलो. मग त्याच्यानंतर यांनी फिरत्या चाकावरती देशी. मग ता गाणं काय देवा धर्मातला नाही. मग त्याच्यावर देशी त्या म्हणताना ह्याला लाज वाटली ना, देवा धर्माची इज्जत केली नाही. म्हणजे आपण बोलतो का फक्त खरा, तर आपण गाणं देवाचाच आहे ना. आणि ह्या ब्लाऊज बुवा माता भगिनी आपलं अंग रक्षण करतात. या ब्लाऊज वर लक्षात ठेव. मोठेपणा करू नको. आता गप्प बस. ऐका घालून गेलंस पाकिस्तानांचा मोठेपणा करू. तुझा काय माहिती आहे? तुला क्षण लावा आणि बैल माका म्हणा, ही तुझी परिस्थिती आहे. भजन कर. तुमका थोडस दाऊद इब्राहिम सारखं वाटत नाही हो. 100% नाही, 100% 40-1% तरी. देवा शपथ सांगतोय तू चुकान बहुतेक नाही ना, तर त्याचा काय सगळा परिवर्तन होईल. आता नामस्मरणा तो आमका धगवशी होईल. असा नाही. त्यांनी माहिती आपलं कॉमेडी म्हणून केले नाही, ठीक आहे ना. पण तू पण त्याच्यानंतर लगेच माका या ब्लाऊज म्हणतो. हाच ब्लाऊज जर असेल ना तर महिला वर्ग या ब्लाऊज वर रक्षण करतात आपल्या शरीराचं. अंग प्रदर्शन नाही करत, लक्षात ठेव. ह्याका जर ब्लाऊज म्हणत असतील तर, आणि तुका जर असं वाटत होतं ह्याका आजपासून तू ना त्या सिद्धेश्वराच्या समोर ब्लाऊजच म्हण. या ब्लाऊजने जी काही किमया घडवल्या ना, ब्लाऊज नसते तर ही जनसृष्टी दिसलीच नसती. लक्षात ठेवा. बरोबर ना. आज महिला नसती तर ह्या जगात माका एक सांगा, महिला नसती तर आज हे पुरुष वर्ग या ठिकाणी दिसलो असतो काय बुवा. म्हणून पहिली माता आणि नंतर पुरुष. लक्षात ठेव. ज्ञान नाही काय नाही, या पुस्तकातलं ज्ञान. आता हिंदू धर्म बोलता. म्हणून आमच्या परशुराम भाऊ एक गजर त्यावेळी त्यांना परशुराम भाऊंना माहिती होता ही भांडगुळा शेपारतली होत. ही कलियुगातली भांडगुळा. लक्षात ठेवा. भजनाच्या नावावर सत्यानाश करणारे बुवा. हे भजन भजन नो मेरे फैशन, भजन नो मेरे फैशन, भजन नो मेरे फैशन.
फाय फाय येणार आणि बॅकग्राऊंड सुजवणार. आज मी शपथ घेतो या भगवंताच्या समोर असे जर टेंटेड आणि फाय फाय आले ना, मी आयुष्यभर सिंगल भजन करेन पण या क्षेत्रात उतरणार नाही. काय नसतं बुवा, हे 2020 पण आपणच आणलंय, लक्षात ठेवा. ही काय पूर्वजांची परंपरा नाही आहे, ही आपण आणलेली आहे. ठीक आहे 2020 पर्यंत ठीक आहे, पण याच्यानंतर जर 10-10 होत असतील ना तर गुंडू सावंत बुवानी पुढाकार घ्यायला पाहिजे की नको आम्हाला 10-10. अरे 10-10 आणि बॅकग्राऊंड सुधावणार म्हणजे काय, हे मारामारीचे विषय होते. आज एवढी ही आमाप गर्दी जी जमली आहे ना ती भजन ऐकण्यासाठी आणि एकमेकांना आपण थोडाफार किती बोलतो हेच. पण लेवल सोडून बोलना, समोरच्या बुवा वासू म्हणला, समोरच्या बुवाच्या जॅकेटला ब्लाऊज म्हणला, ही तुझी ह्या संस्कृती काय रे? घाम मिलो नाही का काय, हा मोठेपणात मिळलो होतो, बाकी काय नाही. आकडायचा, शायनिंग मारायची, 250 वाला ब्रेसलेट घालून यायचा आणि लोकांना सांगायचा 4 तोळ्याचा हा म्हणून. मी ऐकत बसलो, मी उद्या आणतोय 10 तोळ्याचा हातभर, हा मेंटेक्सचा, ते गावताला आमच्या बाजारात भुली घ्या. आणि भजनाचा आणि ब्रेसलेटचा संबंध काय रे? अरे माझं तसं भजन हा, अरे तसा भजन आहे ना. मी नोटेशन म्हटलंय 15 मात्रा सुवारी नंतर सवारी म्हटल्यानंतर 7 मात्रा घेतलंय, त्याच्यानंतर 12 मात्रा म्हटलंय. तू म्हण मध्ये घाल. अरे तुझा दुकान चुरमुऱ्याचा आणि काय राहून तुझे शब्द होते काय म्हणतात. हा होय सावकाराच्या दुकान चुरमुऱ्याचा तसा झाला तुझा. तुझ्या अंगावर पैसो भरपूर दिसता हा, पण तुझा भजन 0 रुपयाचा हा. ठीक आहे ना, ह्या सहन करायचा. तू कसं रे काल मका वासू म्हटलंस आणि मी चाटू होय, चाटू बुवा मी म्हटलंच नाही म्हणशील तू आता अभंगाच्या पूर्वी. हा जाम घाबरता तसं माका, घाम फोडले 25 वर्ष दाखवतो इथला. हा 2-3 फरमाईश याची गाणी मी म्हणणार नाही, गद्दारी वगैरे 2च राजे यांनी पण म्हटले आणि मी पण म्हटलंय. पण त्या गाण्यात मी माझ्या पंचरत्नांची आठवण करतोय. माझ्या लहान मुलांका माझ्या कदम बुवा, पाटील बुवा, खोपकर बुवा, पांचाळ बुवा हे कोण होते हे माझ्या लहान मुलांका मित्रांनो माहिती नाही. तुमका सगळ्यांका माहिती आहे, फक्त तुम्ही ऐका तेवढा गाणा. 2 राजे इथे गाजले, 2 बुवा इथे भाजले, परदेसी परदेसी जाना नहीं, राजा इथे गाजले, 2 राजा इथे गाजले, कोकण पुण्यभूमीवर एक प्यारा गळावर, एक प्यारा गळावर, एक जवळावर. हॅलो यांच्याकडून 251 रुपयांचं बक्षीस मला सुद्धा आलंय. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलिताली दलितांचा राजा मारी गेला.
भाऊ कदम बुवा म्हटल्यावर लहान मुलांसाठी सांगतो, माझ्या तरुण वर्गाला सर्वांना वयस्कर लोकांना तर सांगायलाच नको. कदम बुवानी जर भारून सांगितलं तर एक भजन रसिक तिथून उठू शकत नाही. कदम बुवानी अभंग सांगितलं तर त्या अभंगाच्या पूर्वी त्याचा अर्थ सांगायचे. हे कदम बुवा नाही तर आपण 50-60 गाणी म्हणतो आणि मी पण आतापर्यंत तेच करत होतो, मी नाकारतच नाही. आणि मला ऑर्केस्ट्राचा बुवा म्हणून हे बुवा आता नवीन गाणी घ्यायला सुरुवात करतात. सगळी गाणी मी चालीवर म्हणून सांगतात शोध, पण नको. आज आपला धर्म टिकला तर आपला देश टिकेल, आणि देश टिकला तर आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि आपली वाडी आणि आपलं घर टिकेल. लक्षात ठेवा. पाटील बुवा संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्रमंडळ नागोळेवाडी यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. संदीप यांच्या पवित्र आत्म्यास चिरच शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. नागोळेवाडी रेड्डी धन्यवाद. भेटीला निवडल्या पाटील बुवा. चालू ठेवा. मला बोललेला मंडळी विरोध नाही, तो सांगतो माझ्याकडे देण्यासारखं आहे, माझ्याकडे भजन करण्यासारखं आहे, आणि तू देत राहा, आमचा काही विषय नाही. पण भजन बाजूला ठेवून नुसतं बडबडत राहू नको. भजनाचा रस बाजूला जातो बुवा. आपल्याला जर भजन टिकवायचं असेल तर भजन केलं पाहिजे पहिलं. हा काशीराम परत बुवा. एक कावळ्यानं महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. मला या बारीबद्दल थोडंसं सांगायला पाहिजे. मला आता आठवायला लागलं खरं म्हणजे. इथे मला बघा, मला दुरुस्त करा चुकत असेल तर, सिंगल भजन तुम्ही सांगितलेलं. ही बारी पहिली फिक्स नव्हती, तर मी बोललो एवढ्या लॉंग रूटला मला सिंगल बारी, डबल बाऱ्या म्हटलं मी जास्तीत जास्त करतो, सिंगल बाऱ्या करत नाही. मग या आयोजकांनी त्या सिंगल बारीचं रूपांतर डबल बारीमध्ये केलं, बरोबर ना? मला असं वाटतं, म्हणजे मी 100% नाही सांगत. आणि मग गुंडू बुवानी मला या ठिकाणी ठरवलं. पण मी इथे येऊन मी प्रामाणिकपणे त्या जागृत देवस्थानाला स्मरून सांगतो, मी एवढं मायबाप भजनी श्रोतेजन बघून जे चांगलं आहे त्याला तुम्ही प्रतिसाद देताय आणि जे चुकीचं आहे त्याला तुम्ही थांबवताय, हे बघून हे क्वचितच ठिकाणी असं भेटतं. नाहीतर काय काय ठिकाणी एखाद्या बुवाला टार्गेट एवढं करतात, नामोहरम करतात, नामोहरम. पुन्हा एकदा तुमच्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार तुम्ही स्वतःनी टाळ्या वाजवा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. हेच नाव आहे संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्रमंडळ नागोळेवाडी रेड्डी यांच्याकडून माझे पदवाद योगेश सावंत यांच्यासाठी 221 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर चिंतामणी पांचाळ बुवा.
त्यानंतर आमचे परशुराम सुतार बुवा नारळी भोपळी करवंद लाल बोंडू काजूच्या जांभळा रावा रूपाला लाय जगात देवगडे आमचा आंबा हे बाप्पा मोरया प्रेम असतं ते बघा. मैत्री कशी असावी की हे जे बक्षीस देत आहेत त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. पैसे देतात म्हणून नाही, पण आपल्या मित्राबद्दल त्यांनी सुरुवातीला कुटुंबानं बक्षीस दिलं, नंतर मला दिलं, त्याच्यानंतर योगेशला दिलं आणि आता आमच्या संदेशला पण दिलं. म्हणजे ही मैत्री असते. त्यांच्या मित्र जेव्हा आपण नाक्यावर एकत्र जमतो ना मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजता सगळं काम वगैरे करून येऊन, त्यावेळी मैत्री जी काय असती त्या नाक्यावर आपण 9 वाजेपर्यंत गप्पा टप्पा सगळं करत असतो. आणि त्यातूनच जर एखादा मित्र आपल्याला सोडून जर स्वर्गवास झाला किंवा गेला तर ते खरं दुःख मित्रांनो जे असतं ना ते मित्रांनाच समजत असतं, लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्रमंडळ नागोळेवाडी रेड्डी यांच्याकडून आमचे तबलावादक संदेश सुतार यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. एक गाणं फक्त म्हणतो, नेहमी मी भजनामध्ये म्हणतो आणि भजनामध्ये हे गाणं म्हटलंच पाहिजे. आपल्या महाराष्ट्राबद्दल ज्याला ज्याला गर्व आहे त्यांनी हे गाणं म्हटलंच पाहिजे. जरा पेटीला लेवल आणि कोरसला पण द्यावं. 8वी 9वी रात्र सलग आणि अजून आमची बारी 8 तारीखला येईल. 8 तारीखला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.
धन्यवाद धन्यवाद. वातावरण झालं पाहिजे. राज साहेबांवर बक्षीस आलाय. फक्त याच्यातले जे उभे असतात या कार्यक्रमात 100% याच्यातले जे 100 जर तरुण असतील तर त्याच्यातले 50% तरुणांची लग्न झालेली नाही. कारण जे लग्न न झालेले आहेत तेच जास्तीत जास्त वेळ उभे राहू शकतात. कारण काय, त्यांची डोकरा तेवढी दुखत नाही. म्हणजे सगळ्यांकरता नाही, वयस्कर लोक पण असतात. त्याच्यामुळे मित्रांनो 35 वर्षापर्यंत प्रत्येकाचा लग्न जाऊ वया हा माझा पण मत आहे. माझा 29व्या वर्षी झाला. आम्ही समाधानी असो. पण या जागृत देवस्थानात आजच्या बारीतून जर मी काय पुण्य केलंय असाल तर माझा एकच सांगणार, मी काय वतनदार नाही, गावकार नाही, पण एक भजनी बुवा म्हणून जी प्रामाणिकपणे जी सेवा केल्या त्याच्यात जर काही पुण्य घडला असाल तर त्या भगवंताक माझा सांगणं एकच आहे, 35 ते 45 मध्ये जे माझे तरुण रखडलेले असत, जे लग्नाशिवाय असत, ज्यांच्याकडे नोकरी हा, धंदो हा, सगळा हा, पण पोरगी मिळत नाही, अशा तरुणांची लग्न यंदाच्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होई. निदान त्यांना थोडा का होईना समाधान मिळावं. आणि आता मी त्यांच्यासाठी फक्त पूर्ण सर्जरी करू शकत नाही, पण एक साधा इंजेक्शन म्हणून तो लावून देऊ मी तुमच्यासाठी मानते आणि तुम्ही ते का चढवता. तुमच्यासाठी मी 2 मिनिटं फक्त जाग्यावर स्तब्ध उभ्या राहायचा. आपल्या हातात आपल्या बायको घालूचो हार हा तो मनाकडे ठरवायचा. 3ऱ्या मिनिटात स्वप्नातून बाहेर यायचा. मी 2 मिनिटात फक्त तुमच्या आवडीचा गाणं म्हणते आणि मग एक राज साहेबांवर गजर थोडक्यात घेणार. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाळो मुरुडम विनायकमहं चिंतामणी सेवलो लेयामी गिरिजात्मकं सुवरं नीले हरं ओधरं रामेरांगण समुदितं गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. मंडळी जमली झाली सगळेल्या मांडवदारी, मंडळी जमली झाली सगळेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. त्याच्यानंतरचं गाणं लागताना तेव्हा नवऱ्याक वाटतं पाहुणे सगळे घरात गेलेले बरे. 2 जीवांचे गाजरा खात काय नसता झक मारली आणि मुंबई पाहिली वाटतं. नंतर अनुभवाचे बोल आहेत. उद्याचा अध्यात्म शोधत 2 जीवांचे भावे मिलन झाली या शुभ दिनी, झाले शुभ मंगल झाले शुभ मंगल झाले शुभ मंगल. जेव्हा हे आनंद वगैरे सगळं ठीक आहे, पण जेव्हा मुली आपल्या वरांड्यातून मित्रांनो बाहेर जाते ना तेव्हा खरं दुःख बापाला होतं. लक्षात ठेवा. आणि एका कोपऱ्यात कुठेतरी सकाळी 5 वाजल्यापासून जो धडपडत असणारा बाप आपल्या मुलीची पावलं जेव्हा कळ्याच्या आपल्या मंडपाच्या बाहेर जातात
तेव्हा धाय मोकलून रडणारा बाप हा बापच असतो, लक्षात ठेवा. कारण मुली आपलं घर सोडून जाते तेव्हा खरं दुःख होतं ते आईपेक्षा बापाला होतं. आणि तेव्हा हे साऊंडवाले गाणं लावतात. माया पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक तरुण वर्गाला आणि भगिनींना आजच्या बारीतून मला विनंती आहे की आई वडिलांच्या आज्ञेत राहा. आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा, कुलदेवतेचं स्मरण करा आणि प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. आज सगळे तुम्ही सुखी, आता गरीब तेवढा कोण राहिला नाही लक्षात घ्या. पण आपल्याला समाधान, सुखी किती कोणी होऊ शकतं पण समाधान पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून माझ्या तरुण वर्गाला हात जोडून विनंती आहे, प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. मित्रांनो, तुम्हाला भविष्य तुमचं उज्ज्वल आहे, हा माझा शब्द आहे. राजसाहेबांवर 2 ओळी म्हणतो आणि गजर घेतो. सुहास गवंडे यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. एक फक्त ओळ राजसाहेबांसाठी. माझ्या राजसाहेबांचे नाव झालं हो अजरामर. स्वतःच्या हिमतीवर पक्षीय राजकारणात मी जात नाही, पण जे आहे ते रोखोक बोलतो. काही लोकांना आवडत नाही. बाळासाहेब असे होऊन गेले, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता फक्त आपला मराठी माणूस एकत्र कसा राहील याचा प्रामाणिकपणे विचार करणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे होऊन गेले. मित्रांनो, लक्षात ठेवा. लहान मुलांना माहिती नसेल, आम्ही त्यांच्या सभांना गेलेलो आहोत, मुंबईला, मालवणला वगैरे. बाळासाहेबांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही आणि एकदा दिलेला शब्द बाळासाहेबांनी कधी मागे घेतलेला नाही. यांना बाळासाहेब म्हणतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालणारं नेतृत्व म्हणजे राजसाहेब. त्यांच्यासाठी 2 ओळी. माझ्या राजसाहेबांचं नाव झालं अजरामर, ज्ञाना देईल शक्ती जो देव सिद्धेश्वर. महाराष्ट्राच्या वाहून घेतलं ध्यानी हो, शिवरायांचा आदर्श हो मनी ठेवून साहेबांनी. आज वाढवली मनसेना, आज वाढवली मनसेना, त्यांनी बळावर आज वाढवली मनसेना, त्यांनी बळावर
झाली कोल्याची जावली आम्हा गोलीवराच्या हाकेला धावली एक विगा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला एक विगा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला आई तुझा डोंगर आई तुझा डोंगर बागरी डोंगर रंगाने गजरला त्यांच्या मनातील मनोकामना आई पूर्ण कर ऐका नवरात्रीच्या दिनाला तुझा मंगलमय पूजनाला आई तुझ्या पायी जागा मिळावी क्षणभर भक्तजना धान्य संपत्ती देई कोटा मूर्ती देई दुर्गा माता देई रवाई गजर करण्या तुझ्या नावाचा भक्त उभा ठाकला गजर करण्या तुझ्या नावाचा भक्त उभा ठाकला हो सारी कोळी चढवू
मैत्रीवरती गाणं म्हणण्यासाठी पुन्हा एकदा संदीप सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्रमंडळ नागोळेवाडी रेड्डी यांच्याकडून ठीक आहे. दोन ओळी फक्त म्हणतो, वेळ बराच झालाय. घालवाल्या का? ओके ओके. संदीप उर्फ सोनको कृष्णाजी यांच्या स्मरणार्थ आपला कट्टा मित्रमंडळ नागोळेवाडी रेडी यांच्याकडून माझे झांज वादक यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. टाळ्या वाजवा. अजून 20 रुपये दिला असतं तर बरा झाला असता, म्हणजे 121 सांगितलं असतंय मी. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत घडलं सार, होता दिलाचा दिलदार, आम्हा मित्रांचा आधार, आम्हा मित्रांचा गजर शिव कृष्ण पवार बुवाने जो अजरामर गजर गेला तो घेतो आणि थांबतो.
रंगदेवता माते तुझा सिद्धेश्वर देवा तुझा